देवीचं तिकीट आणि चोंडीला मोठा कार्यक्रम घेण्यास काय स्वरूप असणार आहे आणि कशा पद्धतीने राज्य सरकार हा कार्यक्रम पुढे घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त महाराष्ट्र सरकार सांस्कृतिक विभाग पूर्ण राज्यभर वर्षभर कार्यक्रमाचं नियोजन करते आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जीवन हे दातृत्व, कर्तृत्व, मातृत्व आणि नेतृत्व याचे संपूर्ण परिचय देणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जीवन हे पूर्णपणे महिलांचा हक्क, सुरक्षा, प्रशासनातलं नेतृत्व, कृषी, शेतकऱ्यांना मदत, धर्मपरायणता, मानवता अशा विविध अंगांनी शिकवण देणार आहे. आणि म्हणून आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनपटावर आधारित नाट्य आणि महानाट्य राज्यभर प्रत्येक विभागात त्या ठिकाणी करण्याचं आम्ही योजलेलं आहे. बरोबरने चोंडीला 31 मेला भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आणि भारत पोस्ट विभागाबरोबर त्या ठिकाणी विशेष टपाल तिकीट याचं सुद्धा आयोजन येणाऱ्या काळात परिपूर्ण आम्ही करणार. सर, चित्रपट महोत्सव पुण्यात आयोजित केला जातो, जे नाट्य मंदिर असतील 50 रुपयामध्ये सामान्य चित्रपट, त्या संदर्भात आपण काही पाठपुरावा करणार आहे का? आता पिंपरी चिंचवडमध्ये चित्रपट महोत्सवाचं आयोजन केलं जातं. कसला पाठपुरावा म्हणजे ते मदत काही करणार आहे सरकार? थिएटर आणि राज्य सरकार तर फिल्म महोत्सवाला मदत करतेच. पुण्यामधल्या फिल्म महोत्सवाला आपण मदत केलेली आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने होतकरू सर्व फिल्म निर्माते, कलाकार, दिग्दर्शक यांना विविध अंगाने आणि महोत्सवालाही आवश्यक असेल तर आपण मदत करण्याचीच भूमिका आपण घेतो. या विषयावरची बैठक घेऊन निर्णय आपण करू. सर, राज ठाकरे असं म्हणले की सगळे खोके सभागृहातच बसलेत, एका खोक्याच्या काय मागे लागतात? म्हणजे खोक्या भोसलेच्या काय मागे लागलात? सगळे खोके घेणारे विधानसभेत आणि विधान परिषद बसलेले. मला वाटतं की एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करणं आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेले, जनतेच्या समर्थनार्थ ज्यांनी काम केलं अशांना लोकांनी निवडून दिलेलं आहे. कुठल्याही पक्षाचा असेल, जे निवडून येता येत नाही, ज्यांना लोक निवडून देत नाही, ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात. मला याची पूर्ण माहिती नाही, माहिती घेऊनच मिळेल. सुरेखा पुणेकरांनी काही व्हिडिओ ट्विट केलेत की जे त्यामध्ये काही डान्स बार जे आहेत ते सुरू आहेत कला केंद्राच्या नावाखाली. खरंय, तशी तक्रार त्यांनी माझ्याकडेही केली. मी एखाद्या जिल्ह्याचं नाव घेत नाही, पण विशेषतः त्यांनी तक्रार त्या एका जिल्ह्यातल्या सांस्कृतिक केंद्राबद्दलची दिलेली आहे. आणि जी माहिती समोर आली ती अतिशय धक्कादायक आणि विदारक पण आहे. त्यामुळे संबंधित कलेक्टर असो आणि प्रशासकीय अधिकारी असो त्यांना निर्देश दिले जातील की अशा पद्धतीने सांस्कृतिक केंद्रातून लोककला, लोकमहोत्सव, लोकनाट्य, लोकसंगीत, लोकनृत्य याचा प्रचार व्हावा. ते सोडून काही होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्यात येईल. त्याबद्दल आता विधानसभा चालू आहे आणि म्हणून योग्य त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाल्यावर त्याची योजना विधानसभेत आम्ही घोषित करू. सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की धनंजय मुंडेंचा आता पत्ता गट केला, पण 6 महिन्यात अजून एका नेत्याचा पत्ता गट होईल की जो बायकोला पुढे करतो. तर हे सरकारातला कुणाकडे त्यांचा एक शरसंधानाचा रस्ता आहे. बघा, पत्ते खेळणं, पत्ते गट करणं आणि पत्त्यांशी बोलणं ही माझी संस्कृती नाही. सुप्रिया त्यांनी ठरवावं त्यांची आहे का.